15 मे 2008 नोएडाच्या सेक्टर 25 L32 तलवार कुटुंबाचा फ्लॅट. सकाळ अगदी सामान्य वाटत होती आणि त्या घरातली 13 वर्षांची आरुषी तलवार शाळेसाठी तयार होत होती. दुसऱ्या खोलीत तिचे वडील डॉक्टर राजेश तलवार आणि आई डॉक्टर नुपूर तलवार कामावर जाण्याची तयारी करत होते. दोघेही व्यवसायाने डेंटिस्ट. नोएडा सेक्टर 27 मध्ये त्यांचं स्वतःचं क्लिनिक चालवत होते. राजेश तलवार हे नोएडा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दंत विभागाचे प्रमुख होते आणि त्याचबरोबर TS डेंटल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणूनही शिकवत होते. त्यांचं वेळापत्रक खूप व्यस्त असायचं. कधी उशिरा रात्री घरी येणं, कधी थकवा, कधी रुग्ण. पण या सगळ्या धावपळीतही दोघेही त्यांच्या मुलीसोबत वेळ काढायचा प्रयत्न करत. आरुषी त्यांची एकुलती एक मुलगी आणि तीही खूप अडचणींनंतर जन्मलेली. म्हणूनच राजेश आणि नुपूर तिच्यावर प्राणासारखं प्रेम करायचे. त्यांच्या दृष्टीने आरुषी म्हणजे त्यांचं छोटं विश्व. 24 मे रोजी आरुषीचा वाढदिवस आहे. 16 मे पासून तिच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागणार होती. म्हणून तिच्या पालकांनी ठरवलं उद्याच म्हणजे 16 मे रोजी आरुषीचा वाढदिवस तिच्या मैत्रिणींसोबत आधीच साजरा करायचा. त्या घरात राजेश, नुपूर आणि त्यांचा 45 वर्षाचा नोकर हेमराज बंजाडे राहत असे. तोच घरातील सगळी दैनंदिन कामं सांभाळत असे. दररोज सारखंच. हेमराज सकाळी नाश्ता बनवतो, सगळे जेवतात, आरुषी शाळेत जाते आणि आईवडील त्यांच्या क्लिनिकमध्ये जातात. 15 मेची संध्याकाळ. सर्व काही अगदी नेहमीसारखंच होतं. राजेश आणि नुपूर रात्री घरी परतले. घरी पोहोचेपर्यंत वेळ झाली होती, जवळपास 9:30. हेमराजनी डिनर तयार केलं होतं. जेवण झाल्यावर राजेशनी आरुषीसाठी एक खास भेट ठेवली होती. तिच्या वाढदिवसाचं सरप्राईज, सोनीचा डिजिटल कॅमेरा. आरुषीला फोटोग्राफीची खूप आवड होती. भेट पाहून आरुषी आनंदानं भरून गेली आणि त्याच कॅमेऱ्यात तिने आईवडिलांसोबत काही फोटो क्लिक केले, जे कदाचित तिचे शेवटचे फोटो ठरले. यानंतर सगळे आपल्या आपल्या खोलीत गेले. राजेश रात्री 12 वाजेपर्यंत लॅपटॉपवर काम करत बसला आणि मग झोपला. बाहेरून पाहिलं तर ते घर अगदी साधं दिसत होतं, पण आत त्याची रचना थोडी वेगळी होती. 3 दरवाजे. सर्वात आधी लोखंडी जाळीचं गेट, त्याच्या आत आणखी एक गेट आणि शेवटी मुख्य लाकडी दरवाजा. अगदी सुरक्षित असं वाटायचंच. रात्र गडद होत गेली. घरात पूर्ण शांतता पसरली, पण कोणालाच कल्पना नव्हती की या शांततेत काहीतरी घडतंय, काहीतरी जे भारताला हादरवणार होतं. सकाळ 6:30 वाजत आलेले. फ्लॅटच्या बाहेर होममेड भारती मंडल नेहमीप्रमाणे आली. तिने घंटी वाजवली, पण दार उघडलं नाही. थोडे थांबून तिने पुन्हा बेल वाजवली. पुन्हा काहीच प्रतिसाद नाही. भारतीला आश्चर्य वाटलं, कारण रोज या वेळेला दार उघडायचा हेमराज. तिने 3ऱ्यांदा बेल वाजवली आणि अखेर आतून आवाज आला. दार उघडलं डॉक्टर नुपूर तलवार यांनी. त्या गोंधळलेल्या आवाजात म्हणाल्या, दाराचं दुसरं गेट बाहेरून बंद आहे. हेमराज कुठे गेला? नुपूरने ताबडतोब हेमराजचा मोबाईल लावला, पण फोन एकदा उचलला गेला आणि लगेचच कॉल कट झाला. नुपूर म्हणाल्या, कदाचित हेमराज दूध आणायला गेला असेल, थोडे थांब ना. पण भारतीला वेळ नव्हता. तिला पुढचं घर गाठायचं होतं. मग नुपूरने बाल्कनीतून डुप्लिकेट चावी खाली फेकली. भारतीने ती उचलून पहिलं गेट उघडलं. तेवढ्यात राजेश तलवारही उठले. जेवणाच्या खोलीत आले आणि त्यांच्या नजरेस पडलं डायनिंग टेबलावर ठेवलेलं स्कॉचचं ग्लास आणि त्याच्या बाजूलाच विस्कीची बाटली. राजेश पुढे गेले आणि त्या बाटलीकडे बारकाईने पाहिलं. क्षणभरातच त्यांचा चेहरा पांढरा पडला, कारण त्या बाटलीवर रक्ताचे डाग होते. एक विचित्र भीती राजेशच्या मनात घर करू लागली होती. क्षणाचाही विलंब न करता तो थेट आपल्या मुलीकडे धावला, आरुषीच्या खोलीकडे. खोलीचं दार थोडंसं उघडं होतं.
राजेशच्या मनात अस्वस्थता दाटली, कारण आरुषीचं दार नेहमी आतून बंद असायचं. त्यानं हळूच दार ढकललं आणि पुढच्याच क्षणी तो थबकला. बेडवर तिचा रक्तानं माखलेला मृतदेह पडलेला. तिचा गळा धारदार हत्यारानं कापण्यात आला होता. राजेश क्षणात कोसळला. त्याच्या तोंडून किंकाळी निघाली, "आरुषी, माझी आरुषी." त्याचा आवाज ऐकून नुपूर तलवार धावत आली. ती खोलीत पोहोचली आणि तिच्या डोळ्यांसमोर तेच भयानक दृश्य होतं. तीही किंचाळली. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्या क्षणी घरात फक्त रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज होते. थोड्याच वेळात भारती, ती होममेड चाव्या घेऊन खालीहून वर आली. पण काहीतरी विचित्र होतं. यावेळी बाहेरचं गेट किल्लीशिवायच उघडलं. एक हलका धक्का दिल्यावर जाळीदार गेटही उघडलं. भारती आत गेली आणि तिला लगेचच घरातून येणारे रडण्याचे आवाज ऐकू आले. ती घाबरून आत धावली. आरुषीच्या खोलीत पोहोचली. नुपूर डोळ्यात पाणी घेऊन म्हणाली, "हे बघ भारती, हेमराजननं माझ्या मुलीची हत्या केली आणि घरातून पळून गेला." आरुषीचं ते दृश्य पाहून भारतीचंही मन हादरलं. ती काही क्षण शब्दही बोलू शकली नाही. ती भीतीनं थरथरत बाहेर पडली आणि लगेचच आजूबाजूच्या लोकांना या भयानक घटनेची माहिती दिली. काही मिनिटातच तलवार कुटुंबाच्या घरासमोर मोठी गर्दी जमली होती. शेजारी, नातेवाईक, सोसायटीतील लोक सगळेच धावत आले होते. दरम्यान अपार्टमेंटमधील सुरक्षा रक्षकाने ही माहिती पोलिसांना दिली आणि काही वेळातच नोएडा पोलीस तिथे पोहोचले. पण तोपर्यंत घराच्या आत जवळपास 20-22 लोक जमले होते. सगळीकडे गोंधळ, रडणं, ओरडणं आणि अव्यवस्था. त्यामुळे गुन्हेगारी ठिकाण पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. महत्त्वाचे पुरावे नष्ट झाले होते. पोलीस आत आले. राजेश आणि नुपूर तलवार दोघंही हादरलेले होते. राजेश थरथरत्या आवाजात म्हणाले, "हेमराजनेच हे केलं. माझ्या मुलीला मारून तो पळून गेलाय." पोलिसांनी तातडीने घराची तपासणी सुरू केली. आरुषीच्या खोलीत सगळीकडे रक्ताचे डाग. बेडशीट, उशा, कपडे सगळं रक्ताने माखलेलं होतं. भिंतीवर काही बोटांचे ठसे दिसले. बेडच्या गादीवर रक्ताचे चिन्ह. हे सर्व पुरावे गोळा करून फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आणि सकाळी 8:30च्या सुमारास आरुषीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पण याच दरम्यान पोलिसांकडून मोठी निष्काळजीपणा झाली. त्यांनी आरुषीची खोली ताबडतोब सील करायला हवी होती, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट काही वेळात राजेशच्या क्लिनिकमधील काही कर्मचारी त्या खोलीची साफसफाई करू लागले. असं करून गुन्ह्याचं ठिकाण आणखी विस्कळीत झालं. सकाळ पुढे सरकत होती आणि पोलीस अजूनही हेमराजचा ठाव ठिकाणा शोधत होते. तेव्हाच काही शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितलं, "पायऱ्यांवर रक्ताचे डाग दिसत आहेत." पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि राजेश तलवार यांच्याकडे छताच्या चाव्या मागितल्या. राजेश अचानक चिडले. रागानं म्हणाले, "तुम्ही माझ्या मुलीचा खुनी हेमराजलाच म्हणताय. त्याला शोधायचं सोडून इथे वेळ वाया घालवताय." राजेशचं म्हणणं होतं, हेमराज नक्की नेपाळला, त्याच्या गावी पळून गेला असेल. त्यांनी पोलिसांना सांगितलं, "जर तुम्ही हेमराजला पकडलंत तर मी 25,000 रुपये इनाम देईन." कारण हेमराज घरातून गायब होता, म्हणून पोलिसांनीही त्यालाच मुख्य संशयित मानायला सुरुवात केली. थोड्याच वेळात पहिला एक तर्क लावला गेला. त्या रात्री हेमराज आणि राजेश दोघांनी स्कॉच विस्की प्यायली. नंतर हेमराजने आरुषीच्या खोलीत प्रवेश केला, तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि आरुषीनं विरोध केल्यावर त्यानं तिचा गळा चिरून घरातून पळ काढला. या कथेनं पोलीस आणि माध्यमांमध्ये संपूर्ण खळबळ माजवली. थोड्याच वेळात हेमराजवर 20,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आणि पोलिसांचं एक विशेष पथक त्याला पकडण्यासाठी नेपाळला रवाना झालं. दरम्यान ही बातमी माध्यमांमध्ये पसरली. टीव्ही स्क्रीनवर, वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर सगळीकडे फक्त एकच हेडलाईन, आरुषी तलवार मर्डर केस, नौकर हेमराज मुख्य आरोपी. शहराचे SP महेश मिश्रा माध्यमांसमोर आले आणि म्हणाले, "हे प्रकरण आम्ही 24 तासात सोडवू."
सकाळ शांत होती, पण तलवार कुटुंबासाठी ती पुन्हा एका हादऱ्याची सुरुवात होती. एक दिवस आधी डॉक्टर सुनील डोहरे यांच्या नेतृत्वाखाली आरुषीचं शवविच्छेदन करण्यात आलं होतं. दुपारी 12 वाजता आरुषीचा मृतदेह तिच्या कुटुंबियांना परत देण्यात आला आणि दुपारी 4च्या सुमारास घाटावर तिचे अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी राजेश आणि नुपूर आपल्या मुलीची राख गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वारला निघाले. त्यांच्या अनुपस्थितीत घरी फक्त राजेशचा भाऊ दिनेश तलवार आणि काही कर्मचारी राहिले होते. पोलिसांचं येणं जाणं चालू होतं. दरम्यान तपासात निवृत्त पोलीस अधिकारी के गौतम यांनाही मदतीसाठी बोलावण्यात आलं होतं. सकाळी के गौतम तलवार यांच्या घरी पोहोचले. घरात सर्व काही शांत होतं, पण अचानक त्यांची नजर गेली छताच्या पायऱ्यांवर काही रक्ताचे डाग. तेच डाग ज्याकडे पोलिसांनी पहिल्या दिवशी संपूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. के गौतम यांनी दिनेश तलवारला विचारलं, छताची चावी कुठे आहे? पण दिनेश म्हणाला, चावी सापडत नाही. गौतम यांनी क्षणाचाही विलंब न करता कुलूप तोडलं. काही पोलिसांना सोबत घेत ते हळूहळू छतावर चढू लागले. छतावर पोहोचताच सगळ्यांच्या नजरा एका ठिकाणी खिळल्या. तिथं एका मृतदेहाचा पडलेला कृती दिसला. गळा चिरलेला, मानेवर तीच जखम, तीच धारदार ओळ जशी आरुषीच्या मानेवर होती. ते शरीर रक्तानं माखलेलं, काळवंडलेलं आणि थोडंसं कुजलेलं होतं. पोलीस काही क्षण निशब्द झाले. हरिद्वार. राजेश आणि नुपूर तलवार यांना पोलिसांकडून तातडीचा फोन आला. ताबडतोब नोएडाला परत या. राजेश लगेच परत निघाले. घरी पोहोचताच पोलिसांनी त्यांना थेट अटक केली. पोलिसांनी विचारलं, छतावर सापडलेला मृतदेह कोणाचा आहे? राजेश म्हणाले, तो कुजलेला आहे, ओळख पटत नाही. पण नंतर काही शेजाऱ्यांना बोलावलं गेलं आणि ओळख निश्चित झाली. तो मृतदेह दुसऱ्या कोणाचा नव्हता, तो होता हेमराज बनजाडे. एका क्षणातच सगळं उलटलं. ज्याला कालपर्यंत आरुषीचा खुनी मानलं जात होतं, तोच आज दुहेरी हत्याकांडाचा बळी ठरला होता. प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचं बनलं आणि एक नवीन प्रश्न उभा राहिला. जर हेमराज खुनी नव्हता, तर मग आरुषी आणि हेमराज दोघांनाही कोणी मारलं? के गौतम यांनी छतावरील प्रत्येक जागा तपासायला सुरुवात केली. भिंतीवर रक्ताने माखलेला हाताचा ठसा दिसला. त्या ठशाजवळ रक्ताचे फवारे आणि ओढल्याच्या खुणा. जणू एखादं शरीर ओढून छतावर आणलं गेलं होतं. तपास पुढे गेला तसा पोलिसांना छतावर आणखी पुरावे मिळाले. रक्ताने माखलेले पायाचे ठसे, जे 8 किंवा 9 क्रमांकाचे शूज घातलेल्या व्यक्तीचे असल्याचं दिसत होतं. सगळं काही अशा दिशेने जात होतं जिथे प्रत्येक पुरावा एका नवीन गूढाकडे निर्देश करत होता. त्या रात्रीच डॉक्टर राज यांच्या नेतृत्वाखाली हेमराजचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि काही तासातच आरुषी आणि हेमराज दोघांच्या प्राथमिक पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले. रिपोर्टनुसार आरुषी आणि हेमराज 15 मेच्या रात्री 12 ते 1च्या दरम्यान ठार मारले गेले होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेर आला आणि त्यानं सगळ्यांना हादरवलं. आरुषी आणि हेमराज दोघांनाही सर्वप्रथम डोक्यावर बोथट शस्त्राने जोरदार प्रहार करण्यात आला होता. त्या वारानं ते बेशुद्ध झाले आणि नंतर धारदार हत्यारानं त्यांचा गळा चिरण्यात आला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आरुषीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये कोणतीही असामान्यता आढळली नाही, म्हणजेच लैंगिक अत्याचाराचा कोणताही पुरावा नव्हता. यामुळे पोलिसांचा आधीचा सिद्धांत पूर्णपणे कोसळला. दरम्यान माध्यमांनी या प्रकरणाकडे प्रचंड लक्ष वेधलं. संपूर्ण देशात या हत्येची चर्चा सुरू झाली. पोलिसांवर आरोप झाले की त्यांनी तपासात आणि घटनास्थळी मोठी निष्काळजीपणा आणि पुरावे नष्ट करण्याची चूक केलीये. या वाढत्या दबावामुळे 19 मे रोजी तपास पथकात मोठे बदल करण्यात आले. SP महेश मिश्रा आणि तपास अधिकारी निरीक्षक दत्ताराम नॉन एरिया यांना या प्रकरणातून हटवण्यात आलं. आता तपासाची सूत्र नव्या संघाला देण्यात आली. या नव्या तपासात एक नवीन नाव पुढे आलं, विष्णू शर्मा. तो एकेकाळी राजेश आणि नुपूर तलवार यांच्या घरी नोकर म्हणून काम करत होता. नंतर काही काळासाठी तो नेपाळला परत गेला आणि त्या जागीच त्याचा मित्र हेमराज बनजाडे याला कामावर ठेवण्यात आलं. नंतर काही काळासाठी तो नेपाळला परतला
आणि त्या जागेवर राजेशनं त्याचा मित्र हेमराजला कामावर ठेवलं होतं. पण जेव्हा विष्णू परत भारतात आला तेव्हा त्याला समजलं की आता ही नोकरी कायमची हेमराजकडेच राहणार आहे. त्या कारणानं पोलिसांना वाटलं मत्सर आणि रागातून विष्णूनेच हेमराजचा खून केला असावा आणि आरुषीनं ते पाहिलं असल्यामुळे तिलाही ठार मारलं असावं. पोलिसांनी विष्णू शर्माला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली. पण चौकशीत उघड झालं त्या रात्री विष्णू भारतात नव्हताच. तो त्यावेळी नेपाळमध्येच होता. पोलीस तपास आता पूर्णपणे गोंधळात अडकला होता. विष्णू शर्माची चौकशी निष्फळ ठरली. हेमराज आणि आरुषी दोघांचेही खून झाले होते, पण कुणी कोण याचं उत्तर कुणाकडे नव्हतं. एकामागून एक दिशाहीन तपासामुळे पोलीस पुन्हा रिकाम्या हाती परतले. हा गोंधळ पाहून SSP अनिल सामोनिया यांनी 21 मे रोजी या प्रकरणाची सूत्र दिल्ली पोलिसांच्या नव्या पथकाला सोपवली. दिल्लीहून एक विशेष तपास संघ नोएडामध्ये पोहोचला UP पोलिसांच्या मदतीसाठी. 22 मे 2008 पोलिसांनी अचानक आरुषीच्या एका जवळच्या मित्रावर अनमोल संशय घेतला. त्यांनी त्याची अनेक तास चौकशी केली, कारण आरुषीच्या मृत्यूपूर्वी काही तास आधीच अनमोल आणि आरुषी यांच्यात मेसेजेसची देवाणघेवाण झाली होती. चौकशीत समोर आलं गेल्या 40 दिवसात आरुषी आणि अनमोलमध्ये तब्बल 688 फोन कॉल्स झाले होते. या माहितीमुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. अनमोल हा आरुषीचा खूप जवळचा मित्र होता, पण पोलिसांना वाटलं या नात्यामागे काहीतरी गुपित दडलंय. पोलिसांनी अनमोलला विचारलं, आरुषीच्या घरात काही ताणतणाव होते का? त्यावर अनमोलनं धक्कादायक गोष्ट सांगितली. आरुषीनं स्वतः मला सांगितलं होतं की तिच्या वडिलांचे अनिता दुराणी नावाच्या महिलेसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे. ही माहिती मिळताच पोलिसांचे लक्ष अचानक राजेश तलवार यांच्याकडे वळले. कारण पहिल्या दिवशी ज्यांनी हेमराजवर खुनाचा आरोप ठेवला होता त्यांनीच आता स्वतःवर संशय येईल अशा गोष्टी सांगितल्या होत्या. 29 मे 2008 पोलिसांनी राजेश तलवार यांना अटक केली. त्याआधी नुपूर तलवार यांना पोलीस लाईनमध्ये बोलावण्यात आलं. दोघांची चौकशी वेगवेगळ्या खोलीत झाली, पण दोघांची विधानं एकमेकांशी जुळत नव्हती. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्या क्षणापासून आरुषी हत्येचा खुनी तिचाच वडील का हा प्रश्न माध्यमं, जनता आणि तपास यांच्यासाठी सर्वात मोठं गूढ बनला. त्या रात्रीनंतर संपूर्ण देश या प्रकरणाकडे लक्ष ठेवून होता. दुसऱ्याच दिवशी उत्तर प्रदेशचे महानिरीक्षक IG डॉक्टर गुरदर्शन सिंग माध्यमांसमोर आले आणि त्यांनी एक असा धक्कादायक दावा केला ज्यानं सर्वांना आश्चर्यचकित करून टाकलं. गुरदर्शन सिंग म्हणाले, राजेश तलवार यांचे अनिता दुराणी नावाच्या महिलेसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं. आरुषीला हे कळलं होतं आणि ती गेल्या काही दिवसांपासून या गोष्टीमुळे रागात आणि नाराज होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार 15 मेच्या रात्री राजेशनं आरुषी आणि हेमराजला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्या संतापात राजेशनं हेमराजला मारहाण केली, त्याला छतावर ओढून नेलं आणि तिथं धारदार शस्त्रानं त्याचा गळा कापला. यानंतर तो खाली आला, स्कॉच विस्कीचा ग्लास घेतला, थोडा वेळ बसला आणि मग संतापाच्या भरात आपल्या मुलगी आरुषीचीही हत्या केली. ही थिअरी ऐकून संपूर्ण देश हादरला. लोक विचारू लागले, एक बाप आपल्या 13 वर्षांच्या मुलीला इतक्या क्रूर पद्धतीनं कसा मारू शकतो? लोकांचा संताप वाढत होता. माध्यमांनी पोलिसांच्या या कथनावर प्रचंड टीका केली, कारण कोणताही ठोस पुरावा नसताना एका 13 वर्षांच्या निष्पाप मुलीवर चारित्र्य हत्येचे आरोप केले जात होते. ही गोष्ट लोकांना सहन झाली नाही. आरोप झाले की पोलीस आपलं अपयश झाकण्यासाठी तलवार कुटुंबावर खोटे आरोप करत आहेत. दबाव वाढत गेला. लोक मध्य गेला. लोक, माध्यमं आणि न्यायसंस्था सगळीकडून पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आणि शेवटी 31 मे 2008 रोजी या प्रकरणाची सुनावणी घेऊन केस CBI कडे वर्ग करण्यात आली. नवीन तपास प्रमुख म्हणून सहसंचालक अरुण कुमार
यांनी सूत्र हातात घेतली. कारण आधीच्या तपासात यूपी पोलिसांनी राजेश तलवारला अटक केली होती, पण पुरावे कमकुवत होते. म्हणून सीबीआयने सुरुवातीला राजेश तलवारवर केंद्रित तपास सुरू केला. सर्वात आधी तपास झाला राजेश तलवार यांनी त्या रात्री घातलेल्या कपड्यांचा. तपासात दिसलं, त्या कपड्यांवर आरुषीच्या रक्ताचे सूक्ष्म अंश सापडले, पण हेमराजच्या रक्ताचा कोणताही पुरावा नव्हता. यानंतर तपासकांनी विस्कीच्या बाटलीची फॉरेन्सिक तपासणी केली, पण त्या बाटलीवर राजेश तलवार यांच्या बोटांचे ठसेच नव्हते. सीबीआयने मग दोघांची, राजेश आणि नुपूर तलवार, लाई डिटेक्टर आणि ब्रेन मॅपिंग चाचणी घेतली. परिणाम धक्कादायक होते. या चाचण्यांमध्ये दोघांविरुद्ध काहीही संशयास्पद आढळलं नाही. याशिवाय छतावर सापडलेल्या पायाच्या ठशांचा आकार 8 ते 9 नंबरचा होता, तर राजेश तलवार यांच्या शू साईज फक्त 6 नंबरची. यावरून सीबीआयला स्पष्ट झालं, पहिली पोलीस थिअरी पूर्णपणे चुकीची होती. त्यानंतर सीबीआयने तपासाचा दुसरा कोन घेतला आणि संशयाची सुई वळली राजेश तलवार यांच्या क्लिनिक असिस्टंट कृष्णा थडरा याच्याकडे. काही दिवस आधी राजेश तलवार यांनी क्लिनिकमध्ये कृष्णाचा सर्वांसमोर अपमान केला होता. हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. राजेशचा चालक उमेश शर्मा याने सीबीआयला सांगितलं, त्या अपमानानंतर कृष्णा म्हणाला होता, मी त्याला धडा शिकवतो. 7 जून 2008 रोजी सीबीआयने कृष्णाला संशयित म्हणून ताब्यात घेतलं. त्याच्या घराची तपासणी करण्यात आली आणि तिथून काही गोष्टी जप्त झाल्या. रक्ताने माखलेला कुकर, उशीचं कव्हर आणि एक पायघोड. यानंतर त्याच्यावर पॉलिग्राफ, सायकोलॉजिकल असेसमेंट आणि नार्को अनालिसिस चाचणी करण्यात आली. आणि या चाचण्यांमध्ये कृष्णाने एका नवीन नावाचा उल्लेख केला, त्याचा मित्र राजकुमार. तपास जसजसा पुढे गेला तसतसे नवे नवे संशयित समोर येऊ लागले. काही दिवसांनी विजय मंडल या नावाचाही उल्लेख झाला. आता सीबीआयने तिन्ही लोकांना, कृष्णा, राजकुमार आणि विजय मंडल, संशयित ठरवलं. हे तिघही नेपाळचे नागरिक होते आणि तिघही नोएडामधील विविध घरांमध्ये नोकर म्हणून काम करत होते. कृष्णा राजेश तलवार यांच्या क्लिनिकमध्ये काम करायचा. राजकुमार अनिता दुराणी यांच्या घरात नोकर होता आणि विजय मंडल तलवार दाम्पत्याचे शेजारी पुनीत टंडन यांच्या घरात काम करत होता. सीबीआयने या तिघांची नार्को अनालिसिस चाचणी केली. जुलै 2008 रोजी सहसंचालक अरुण कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या चाचण्यांतील काही निष्कर्ष सांगितले. नार्को चाचणीत या तिघांनी 15 मेच्या रात्रीची एक कथा सांगितली, जी ऐकून सगळेच हादरले. त्या कथेनुसार त्या रात्री हेमराजने कृष्णा, राजकुमार आणि विजय मंडल या तिघांना आपल्या क्वार्टरमध्ये दारू पिण्यासाठी बोलावलं होतं. दारूच्या नशेत कृष्णाने म्हणाले, राजेश तलवारने माझा सगळ्यांसमोर अपमान केला, मी त्याला धडा शिकवणार. हे वाक्य आरुषीच्या कानावर गेलं. ती म्हणाली, मी हे सगळं बाबांना सांगणार. कृष्णा रागाने संतापला. त्याने जवळचा कुकर उचलला आणि त्या रागात आरुषीवर प्रहार केला. आरुषी खाली कोसळली. त्या क्षणी हेमराज घाबरला. तो म्हणाला, मी हे राजेशला सांगणार. मग या तिघांनी, कृष्णा, विजय आणि राजकुमार, हेमराजला जबरदस्तीने छतावर नेलं आणि त्याची हत्या केली. तथापि अरुण कुमार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं, या तिघांच्या नार्को चाचण्या स्वतंत्र घेतल्या गेल्या आणि त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. कधी कृष्णा म्हणाला की त्याने मारलं, कधी विजयने, तर कधी राजकुमारने. या तिघांपैकी एक, राजकुमार, नार्को चाचणी दरम्यान म्हणाला, मी आरुषीशी जवळीक साधायचा प्रयत्न केला. तिनं विरोध केला. मला राग आला आणि मी तिला मारलं. पण या कबुलीपैकी कोणतीही गोष्ट सुसंगत नव्हती. 12 जुलै 2008 रोजी या तिन्ही नोकरांनी दिलेल्या कबुली जबाबानंतर सीबीआयला वाटलं, प्रकरण आता सुटणार.
पण पुढच्या 50 दिवसात कुठलाही ठोस पुरावा समोर आला नाही. नार्को, ब्रेन मॅपिंग आणि पॉलिग्राफ या सर्व चाचण्या औषधांच्या प्रभावाखाली घेतल्या जातात. म्हणून न्यायालय अशा कबुली जबाबांना विश्वसनीय पुरावा मानत नाही. सीबीने जरी या तिघांना संशयित ठरवलं तरी त्यांचा केस कमकुवत होत गेला. तपासात त्यांचे नियोक्ते पुनीत टंडन, विजय मंडलचा मालक, आणि अनिता दुराणी, राजकुमारची मालकीण, दोघांनीही सांगितलं की त्या रात्री ते तिघेही घरी हजर होते. अपार्टमेंटमधील 6 सुरक्षा रक्षकांनीही तेच सांगितलं. त्या रात्री L32 फ्लॅटमध्ये ना कोणी बाहेरून आलं ना कोणी आतून गेलं. फॉरेन्सिक तपासात ही गोष्ट अजून स्पष्ट झाली. राजेश तलवार यांच्या घरात या तिघांपैकी एकाचाही बोटांचा ठसा किंवा DNA आढळला नाही. या व्यतिरिक्त कृष्णाच्या घरातून जप्त झालेल्या कुकरवरील रक्ताचे डाग नंतर मानवाचे नव्हे तर प्राण्याचे असल्याचं समोर आलं. माध्यमांमध्ये तेव्हा चर्चा चालू झाली. सीबीआयने या तिघांकडून बळजबरीने कबुली घेतली आणि नार्को चाचणीपूर्वी त्यांना एक प्री-स्क्रिप्टेड कथा आठवायला लावली. या सगळ्या विरोधाभासांमुळे सप्टेंबर 2008 मध्ये पुराव्याअभावी सीबीआयने हे तीनही नोकर कृष्णा, राजकुमार आणि विजय मंडल सोडून दिलेत. सप्टेंबर 2008 नंतर सीबीच्या पहिल्या तपासातून तिन्ही नोकर मुक्त झाले. पण प्रकरण थांबलं नाही, उलट अजूनच गुंतागुंतीचं बनलं. जेलमधून सुटका झाल्यानंतर विजय मंडल यानं माध्यमांसमोर दावा केला, सीबीआय चौकशीत आमच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ झाला. या खुलाशानं देशभर खळबळ माजली. आता लोक विचारू लागले, जर नोकर निर्दोष असतील तर मग खरं खुनी कोण? प्रत्येक पावलावर प्रश्न वाढत होते. उत्तरं मात्र अद्याप मिळत नव्हती. सीबीच्या पहिल्या टीमचं अपयश स्पष्ट झालं. संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. मग सप्टेंबर 2009 मध्ये सरकारनं नवी सीबीआय टीम स्थापन केली. या नव्या तपासाचं नेतृत्व SP AGL कॉल आणि SP नीलभ किशोर यांच्याकडे दिलं गेलं. त्यांचं काम होतं संपूर्ण तपास पुन्हा शून्यापासून सुरू करणे. नव्या टीमनं सर्वात आधी आरुषी आणि हेमराज यांच्या पोस्टमॉर्टम अहवालांवर पुन्हा चौकशी सुरू केली. दोघांचेही शवविच्छेदन डॉक्टर सुनील डोहरे आणि डॉक्टर नरेश राज यांनी केलं होतं. यावेळी या दोन्ही डॉक्टरांनी दिलेली नवीन वक्तव्य पहिल्या अहवालापेक्षा पूर्णपणे वेगळी होती. पहिल्या पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट म्हटलं गेलं होतं की आरुषीवर लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे नाहीत. पण यावेळी डॉक्टर सुनील डोहरे यांनी सांगितलं की आरुषीच्या हायमेनला इजा झाल्याचं दिसतं. तसेच तिच्या प्रायव्हेट भागात साफसफाईचे चिन्ह आढळले. त्याचवेळी डॉक्टर नरेश राज यांनी हेमराजविषयी म्हटलं की त्याच्या प्रायव्हेट भागाला सूज आली होती. याचा अर्थ त्याच्या मृत्यूपूर्वी किंवा त्याआधी काही लैंगिक क्रिया झाल्या असाव्यात असं त्यांना संशय आला. ऑक्टोबर 2009 सीबीआयच्या नव्या पथकाने आरुषी आणि हेमराज हत्येचं दृश्य पुन्हा तयार करण्याचा निर्णय घेतला. तपास अधिकारी SP AGL कॉल यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळाची पुनर्रचना रिकन्स्ट्रक्शन करण्यात आली. सीबीआयने दावा केला, आरुषीच्या हत्येनंतर खोलीत घडलेली प्रत्येक गोष्ट अगदी बारकाईने पुन्हा साकारली गेली. त्याचवेळी आरुषीचे काका दिनेश तलवार यांनी सांगितलं की 17 मे रोजी तपास सुरू होताच राजेश आणि नुपूर यांनी डॉक्टर KK गौतम यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांचा उद्देश होता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून लैंगिक संबंध या चर्चेला थांबवणं. हा मुद्दा नंतर सीबीआयच्या संशयाचा केंद्रबिंदू ठरला. यानंतर सीबीआयने नव्या पुराव्यांवर लक्ष केंद्रित केलं. हेमराजच्या डोक्यावरील जखमा. तपासात समोर आलं त्या जखमा त्रिकोणी आकाराच्या होत्या. फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारच्या जखमा गॉल्फ स्टिकसारख्या बोथट वस्तूने होऊ शकतात. ही गोष्ट महत्त्वाची होती कारण राजेश तलवार स्वतः एक गॉल्फपटू होता. त्याच्याकडे विविध आकारांच्या गॉल्फ स्टिक्सचा सेट होता. सीबीआयने त्याचं लक्ष त्या दिशेने वळवलं. राजेशच्या घरातील सर्व गॉल्फ स्टिक्स तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्या. रिपोर्टमध्ये असं आढळलं, 5 नंबरच्या गॉल्फ स्टिकवर संशय आहे.
ती काठी अत्यंत काळजीपूर्वक स्वच्छ धुतलेली होती, जणू पुरावे मुद्दाम पुसले गेले असावेत. जेव्हा सीबीआय अधिकाऱ्यांनी राजेश तलवार यांना गोल्फ स्टिकबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं, 4 आणि 5 क्रमांकाच्या दोन्ही काठ्या मी आधी गाडीत ठेवल्या होत्या. नंतर माझ्या ड्रायव्हर उमेश शर्मानं गाडी सर्व्हिसिंगला दिली, तेव्हा मी त्या दोन्ही काठ्या हेमराजला देऊन त्याच्या खोलीत ठेवायला सांगितल्या. पण इथेच तपासाचा महत्वाचा वळण आला. सीबीआयच्या CFSL प्रयोगशाळेनं घेतलेल्या 1 जून 2008च्या हेमराजच्या खोलीतील छायाचित्रांत फक्त एकच गोल्फ काठी दिसत होती. म्हणजे राजेशच्या म्हणण्यानुसार 2 काठ्या तिथे असायला हव्या होत्या, पण फोटोमध्ये एकच होती. या विसंगतीमुळे सीबीआय टीमचा संशय अधिकच वाढला. त्यांच्या निष्कर्षानुसार आरुषी आणि हेमराज दोघांनाही एकाच व्यक्तीनं मारलं. सर्वप्रथम त्यांचा गळा दाबण्यात आला आणि नंतर सर्जिकल ब्लेड सारख्या धारदार हत्यारानं कापण्यात आला. सीबीआयचा दावा होता, राजेश आणि नुपूर तलवार हे दोघेही दंतवैद्य आहेत, म्हणून त्यांना अशा प्रकारचा शस्त्रप्रहार करता आला असावा. परंतु या सर्व थिअरीसाठी कुठलाही ठोस पुरावा नव्हता. खुनाचे हत्यार सापडले नव्हते. DNA पुरावे कमकुवत होते आणि प्रत्येक निष्कर्ष शंकेच्या आधारावर होता. म्हणूनच 29 डिसेंबर 2010 रोजी सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केली. पुरावे अपुरे आहेत, म्हणून हे प्रकरण बंद करण्यात यावे. सगळ्यांना वाटलं आता हा गुंता संपला. पण ज्या क्षणी सर्व काही थांबेल असं वाटत होतं, त्याच वेळी घडली एक नवी वळण घेणारी घटना. क्लोजर रिपोर्टमध्ये राजेश आणि नुपूर तलवार यांना मुख्य संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला होता. हे वाचताच राजेश संतप्त झाले. ते थेट गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयात गेले आणि केस बंद करण्यास विरोध केला. पण त्यांचा तोच निर्णय त्यांच्यावर उलटला. फेब्रुवारी 2011 गाझियाबादच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या दंडाधिकारी प्रीती सिंग यांनी एक ऐतिहासिक निर्णय दिला. सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टला नकार देत प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा आदेश दिला. यापासून सुरू झाला या देशातील सर्वात वादग्रस्त न्याय प्रक्रियेचा नवा अध्याय. या खटल्यात सीबीआयचं प्रतिनिधित्व ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी केलं, तर राजेश आणि नुपूर तलवार यांचा बचाव देशातील नामवंत वकील हरीश साळवे, मुकुल रोहतगी आणि रेबेका मामेनजॉन यांनी केला. विशेष म्हणजे या तिघांनीही तलवार दाम्पत्याकडून एकही रुपया फी घेतली नव्हती. सुमारे 2 वर्ष हा कायदेशीर संघर्ष सुरू राहिला. दरम्यान एप्रिल 2013 मध्ये सीबीआयने न्यायालयात एक नवीन सिद्धांत मांडला. एक अशी कथा जी तपासाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत वादाचा केंद्रबिंदू ठरली. सीबीच्या मते 15 मे 2008च्या रात्री राजेश तलवार आपल्या खोलीत झोपलेले होते. अचानक त्यांना काही आवाज ऐकू आले. तो आवाज आरुषीच्या खोलीकडून येत होता. राजेश उठले, हळूहळू आरुषीच्या दाराकडे गेले आणि आत डोकावलं. त्यांनी जे पाहिलं त्यानं त्यांचा संताप अनावर झाला. सीबीआयच्या थिअरीनुसार आरुषी आणि हेमराज आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. त्या क्षणी राजेशनं आपला ताबा गमावला. तो सरळ हेमराजच्या खोलीत गेला, गॉल्फ स्टिक उचलली आणि संतापाच्या भरात हेमराजच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. तो पुन्हा प्रहार करायला वळला, पण त्या स्टिकचा फटका आरुषीला बसला. दोघेही गंभीर जखमी झाले आणि काही क्षणात बेशुद्ध पडले. हा गोंगाट ऐकून नुपूर तलवारही उठली. ती आरुषीच्या खोलीत धावून आली. दोघांनी पाहिलं, हेमराज बेशुद्ध होता. आरुषीही हालचाल करत नव्हती. सीबीआयच्या थिअरीनुसार राजेश आणि नुपूर दोघांनी ठरवलं या घटनेचं गुपित बाहेर जाऊ देऊ नये. त्यांनी हेमराजला छतावर नेलं, त्याचा गळा धारदार शस्त्रानं कापला आणि नंतर खाली येऊन आरुषीचीही त्याचप्रमाणे हत्या केली. ऑगस्ट 2018 सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय आणि हेमराजच्या पत्नी खुमकला बंजार यांनी दाखल केलेल्या दोन्ही अपील्स स्वीकारल्या. म्हणजेच हा खटला अजून संपलेला नाही. तेव्हापासून आजपर्यंत हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. त्यामुळे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय, ज्यात तलवार दाम्पत्याला निर्दोष घोषित केलं गेलं, आजही कायदेशीरदृष्ट्या वैध आहे. 2013व्या ते 2017व्या तलवार कुटुंबानं जे भोगलं ते फक्त एक न्याय प्रक्रिया नव्हतं,
तो एक मानसिक नरक होता. पण 2020 मध्ये राजेश तलवार यांनी त्यांच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय लिहिला. त्यांनी द किलिंग ऑफ आरुषी आणि द मर्डर ऑफ जस्टिस या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. या पुस्तकात त्यांनी ट्रायल कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आणि त्या काळात सादर झालेल्या अनेक फॉरेन्सिक आणि साक्षी पुराव्यातील विसंगती उघड केल्या. राजेश तलवार यांच्या मते आरुषी प्रकरण फक्त एक केस नव्हती, ती भारतातील हजारो गुन्हेगारी तपासांमधील एक आरसा होती जिथे न्यायाशी छेडछाड केली जाते. पण सर्व तपास, सर्व चौकश्या आणि सर्व वादांनंतरही तोच एक प्रश्न आजही उभा आहे. आरुषी आणि हेमराजचा खून कोणी केला आणि का केला? 15 मे 2008 ची ती रात्र. नोएडा सेक्टर 35 मधील L32 फ्लॅट आजही शांत आहे. त्या भिंतींनी सत्य पाहिलंय पण सांगितलेलं नाही. कधी वाटतं त्या रात्रीची ती भयानक शांतताही आजही काहीतरी सांगू पाहते, फक्त आपण ऐकू शकत नाही.